नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 31 तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारात असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 31 तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारात असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव। मग 31 तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारात कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव, हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 31 तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना मनापासून जर हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 31 तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारात असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव। मग 31 तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारात कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव, या प्रश्नाचं घेऊयात मित्रांनो या ठिकाणी सविस्तर उत्तर। सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 4400 ते 4700 च्या दरम्यान दिसत आहे। यंदाच्या वर्षी ब्राझीलमध्ये सोयाबीनचं उत्पादन रेकॉर्ड स्तरावरती पोहोचणार आहे। अर्जेंटिनाचं उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट होणार आहे आणि देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका, या 3 कारणांमुळे भविष्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही। याचा अर्थ या ठिकाणी जर लावला तर आपल्याला सोयाबीन मध्ये तेजीची जास्त शक्यता दिसत नाही। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की 15 तारखेनंतर दरवर्षी सोयाबीनची विक्री घटते। यामुळे 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारात काही प्रमाणात सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये तफावत निर्माण होऊ शकते आणि अशा परिस्थितीत सोयाबीनच्या बाजारभावात 100 रुपयाची तेजी दिसू शकते। या तेजीमध्ये 31 तारखेपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव जर 4500 ते 4800 पर्यंत पोहोचला तर काय आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। मग विक्रीचा विचार जर आपल्या मनात येत असेल तर लक्षात घ्या की जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो काही जास्त प्रचंड तेजी दाखवणार नाही, पण 15 तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव सुधारण्याची शक्यता दिसत आहे। म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेवा की आता सोयाबीनची विक्री जर नफ्यात करायची असेल तर एकदा सोयाबीनची विक्री न करता टप्प्याटप्प्याने करा सोयाबीनची विक्री, ज्यामुळे होईल आपला जसं की 4800 च्या भावावर 25%, 5000 च्या भावावर 50% आणि उर्वरित सोयाबीन 5200 च्या भावावर जर विकलं तर आपला या ठिकाणी होणार मित्रांनो 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र वर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।